नमस्कार मंडळी, सफर निसर्गाची यूट्यूब चॅनलमध्ये मी नरेंद्र गुरव मग सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. तर मंडळी, आज आपण चाललो आहे हडसर हा किल्ला करण्यासाठी आणि नेहमीप्रमाणे आपण शिखर या संस्थेबरोबर चाललो आहे. चला आता आपण हडसर हा ट्रेक करतोय. नेहमीप्रमाणे आपण शिखर या संस्थेबरोबर ट्रेक करतोय. आता ट्रेकला सुरुवात झाली. बघा इकडे आंबा कसा मोहरला आहे. हे बाजूला सागवानाचं झाड आहे आणि ह्याच्यामधून हा रस्ता आहे. नेहमीप्रमाणे आपल्यावर बघा कोण आहेत, दर्शन एरम. हे आपले नेहमीचेच ट्रेकर्स. समोर आहे धनंजय अत्तरदे आणि त्याच्या पुढे आहे सानिका राणे आणि मध्ये आहे त्यांचं नाव सर विजय सूर्यवंशी. तर आता आपण पोचलोय. बघा हा दिसतोय समोर, दिसतोय हा हडसर किल्ला आणि हा समोर पायथ्याला खाली दिसतोय हडसर गाव. आणि हे आपले सर्व सहकारी इथून येत आहेत. बघा आम्ही असे इकडून चढतोय, बाकी अर्धे खाली आहेत. आणि हे बघा याचं चाललोय आपण. बाजूकडे भरपूर सागाची झाडं आहेत. ही समोर मोठी दिसतात, मोठी पानाची दिसतात तुम्हाला. ही सर्व सागाची झाडं आहेत, सागवान लाकूड. आणि हे ट्रेकिंग सध्या चालू आहे शिखर सोबत. हे बघा आता हे झाड बघता तुम्ही, त्या झाडाला कशी फळं आली बघा, लाल लाल तुम्हाला दिसतात. ही झाडाची फळं आहेत बघा इथे. आणि आपण एवढं आता चढून वरती आलोय. ही माझी मागची टीम आणि आपण आता पुढे चाललोय. बघा अशी आहे. बघा हे पण झाडाला इकडे कशी फळं आली बघा. झाडी बघा किती गर्द झाडी आहे. हे असं चालू आहे पुढे. बघा या पॅचवरती आता येऊन थांबलोय आम्ही. पॅच बघा कसं आहे. एवढं चढून जायचंय हा दगड. हा पॅच आहे एक. बघा मंडळी, आता आपण एवढा वरती चढून आलोय. आता समोर बघा हे तुम्हाला दिसतंय घर, हे हडसर गाव. आणि आनंद, हे दर्शन एरम, हे आहे धनंजय अत्तरदे आणि आपला ट्रेक लीडर आनंद पोसे. समोर माई इथे आहे, सिद्धी कोलते. आणि हे आपले नवीन मेंबर आणि माझे नवीन शूज. तुमची जरा नावं सांगा. ओके. आणि हा आहे धोडपचा किल्ला बघा. धोडप नाही, सॉरी हडसर कुंटीची वाट. हडसर कुंटीची वाट. ठीक आहे. बघा हा आहे तो हडसरचा किल्ला. आता आपण करतोय ते आहे खुंटीची वाट. ह्या ट्रेकमध्ये ही सगळ्यात अवघड अशी मानली जाते. आता खुंटीची वाट बघा, ही समोर मला दिसते व्हाईट रेश आणि स्क्वेअर कॉलर बॉक्स दिसतोय. तिथे वरती जायचं आहे.
आणि हा तो पार्ट आहे बघा. आता आम्ही इथपर्यंत चढलो आहे. आता बेसपासून आम्ही हडसर गावापासून आता आम्ही वरती आलो आहे आणि हे आता पण ट्रेक करणं चालू आहे आपला बघा. किती बघा ही झाडं बघ कशी खूप मस्त झाडं आहेत रस्त्यामध्ये बघा. ती फुलं बघा कशी आहेत व्हाईट, खूप मस्त अशी फुल अशी फुलं फुललेली आहेत. हे करवंदीचं झाड आहे आणि हे बघा हे आता तुम्ही बघता हा जंगली कडीपत्ता हे बघा. हा जो आहे सेम आपल्या कडीपत्ताचा वास जंगली कडीपत्ता. बाजूला ही सगळी झाडं फुलं अशी मस्त आलेत. हे पूर्ण बहरलेलं आहे. इकडे पण बघा वरती आले की परत हे फुलं लागतात. चला फटाफट फटाफट. हो चालू आहे, शूटिंगच चालू आहे. हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ओळखता ना, हे पीसी हडसरच्या अर्ध्या वाटेवरती आलेला आणि ही समोर दिसते बघा खुंटीची वाट. तिथे खुंट चढले, खुंट्यावरून चढलेलं आहे. बघा हा समोरचा आहे बघा डोंगर. हा पण एक किल्लाच आहे. किती छान असं वातावरण आहे बघा. किती छान असं आहे. आता हे बघा ही झाडी बघा कशी मस्त झाडी आहे आणि बाजूलाही ही सगळी पिवळी फुलं. किती छान वाटतं बघा. आणि आता आपण आलोय त्या खुंटीच्या वाटेच्या बेसला. इथून खुंटीची वाट सुरू होते बघा. ही समोर बघताय ही आहे खुंटीची वाट. ज्या ट्रेकने आम्ही चढणार आहोत वरती आणि हा ट्रेक आता आपण चालूच आहे. आणि समोर बघताय हात उंचावले ते आहेत धनंजय अत्तरदे आणि हे आपल्या ट्रेकचे लीडर बघा हे आनंद पोसे. आनंद कसा वाटतं तो आजचा ट्रेक कसा आहे? एकदम छान आहे. एक वेगळा ॲडव्हेंचर आहे. यावेळी आम्ही हडसर हा खुंटीच्या वाटेने करणार आहोत आणि येताना आम्ही जो राजमार्ग आहे आणि यावेळी 2 दिवसाचा ट्रेक आहे. एका दिवसामध्ये आम्ही हडसर त्यानंतर चावण करून आम्ही ओझर आणि लेण्याद्रीला आमचा स्टे असणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पहिला शिवनेरी तिथं आपला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे जुन्नरमध्ये. ओके. तर शिवनेरी करून नंतर आम्ही लेण्याद्रीला गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही परत परतीचा मार्ग पकडणार. ओके. मग आजचा शेड्यूल हे असं आहे. ओके. हे बघा हे आहे खुंटीचा वाटचा रस्ता. आता समोर तुम्हाला दाखवतो. तो येलो तुम्हाला स्पॉट दिसतोय, तो माणूस बसलेला आहे तिथे आपल्याला वरती जायचं आहे. ही खुंटीची वाटीचा रस्ता आहे आणि हा एवढा पॅच आपल्याला चढायचा आहे. माझे सहकारी जे रेड पिंकमध्ये तुम्हाला दिसत आहेत हे सगळे माझे सहकारी आहेत. ते अर्धी वरती आहेत अर्धी खाली आहेत आणि हे सुळके बघा कसे स्पॉट. आणि बघा हे बाजूला सगळे असे आहेत परिवार. आणि चला तर आपण त्यांच्याबरोबर जाऊया. मी तुम्हाला दाखवण्यासाठी मागे थांबलो होतो पण आता तुम्हाला दाखवतो. या हे समोर बसले जी व्हाईट स्कार्फ घेतलाय ती आहे माई. त्याच्या बाजूला माहिती आहे तुम्हाला कोण आहे? सिद्धी कोलते नेहमीप्रमाणे. आणि त्याच्या बाजूला आहे त्या धनंजय अत्तरदे आणि हे आपले दर्शन एरम सर नेहमीप्रमाणे.
हा आहे तो कुंटीच्या वाटेचा रस्ता बघा. बघा या आमच्या नवीन सर्व मेंबर्स याच पहिल्यांदाच ट्रेक करतायत आणि तेही कुंटीच्या वाटेने, त्यामुळे त्यांचा अनुभव आपल्याला नंतर कळेलच काय आहे तो. बघा ही थोडासा पॅच बघा तुम्ही कसं बघताय. आपल्याला हा पॅच नाही चढायचा आहे, हाच आहे कुंटीचा वाट रूट. या वाट आपण रूटने चाललोय. हे समोर सगळेच आहेत हे शिखरचे सर्व शिलेदार आहेत. नेहमीप्रमाणे शिखर हे नेहमी ॲडव्हेंचरच घेऊन येत असतं. हे बघा हे बघा हा आता आपला मागचा भाग आहे जो आपण चढून आलोय. हे दरी आहे, या दरीमधून आपण वरती येतो. बघा हे माझे पक्के सगळे सहकारी जे पाठीमागे आहेत. आणि आता आपण चाललोय तर या रूटने. बघा कसं दिसतंय. हे बघा हे सगळे आपले सहकारी आहेत. आणि या आता हे सर्व माझे सहकारी. आणि या समोर दिसतात या आहेत प्रतिभा पाटील. ठीक आहे बघा या ही ट्रेकरच आहेत. मॅडम कशा वाटतं तुम्हाला ट्रेक? खूप छान. म्हणजे मधून मधून ट्रेकला नाही गेलं तर खूप मिसिंग वाटतं की काहीतरी आपण मिस करतोय. आणि मग शेवटी आराम करायचं सोडून शनिवार रविवारी असं भटकायला आवडतं. अच्छा नक्की तुम्हाला भटकायला आवडतं? नक्की. अच्छा तुमचा हा तुम्ही कितवा तुमचा ट्रेक आहे तुमचं कसं आहे? कितवा असं नाही सांगता येणार पण आम्ही हिमालयात पण करतो आणि इकडे म्हणजे सह्याद्रीतही करतो. सह्याद्री तुम्हाला ट्रेकची अनुभव आहे? हो हो. अच्छा मी इंद्रहार पास त्याच्यानंतर गोमुख तपोवन आणि सेला पास, बुमला पास, पराशर लेक एवढे ट्रेक केले. ओके थँक्यू. बघा आता आपला फर्स्ट मॅन चाललाय. तो पहिला जाऊन वरती रोप लावेल कुंटीच्या वाटेवरून. हे आहेत आपले ट्रेक लिडर आनंद साहेब. सांगा ना ट्रेक बद्दलची माहिती. असा ट्रेक आहे तो आपण कुंटीच्या मार्गाने जे क्लाइंबर आहे रोहन पवार हे फर्स्ट मॅन आता वरती जाऊन रोप वगैरे फिक्स करतील. त्यानंतर जे आमची बॅच आहे 20 जणांची बॅच ते एक एक करून त्या रोपच्या सहाय्याने आम्ही सेट हार्नेस आणलेले आहेत. कॅरेबिनर्स पण आहेत. पूर्ण सेफ्टी घेतलेली आहे. तर सेट हार्नेस लावून प्रत्येकजण हा रोपच्या सहाय्याने कुंटीच्या वाटेने वरती जाणार आहे. ओके तर बघा आमचा फर्स्ट रो आपण गेलाय वरती पोचलाय. दिसतोय तुम्हाला? दाखवतो बघा. हा बघा साईडला लगेच रोप टाकले. रेड कलरची मला रोप दिसते ती रोप लावले त्याने. आणि हा आता आपण सगळे पॅच करणार कारण आता आपण ट्रेकर सगळे आम्ही ट्रेकर्स आहेत पण आमच्याबरोबर लेडीज आहेत. बघा इथे खाली लेडीज आहेत आणि अजूनही खाली लेडीज आहेत. त्यामुळे त्यांना कोणा व्यवस्थित सेफ्टी घेऊन जाण्यासाठी आपण रोप टाकला आहे. ऑलरेडी इथे कुंटी आहे, कुंटीची वाट आहे. त्या कुंटी लावलेली आहेत तरी पण आम्ही एक सेफ्टी साईड म्हणून रोप टाकलेला आहे. हा आणि हा गोल राऊंड तुम्हाला दिसतोय हा किल्ल्याचा बुरुज आहे. आणि समोर स्क्वेअर कलरची दिसते बॉक्स की इथे गुहा आहे. ठीक आहे आणि त्याच्या बाजूला पण एक गुहा आहे पण तुम्हाला वरती गेल्यानंतर दाखवेन. आता रोप टाकून सेकंड मॅन महेश समीर चाललेत. बघा इथं समोर दिसतात मला महेश समीर जात आहेत. महेश समीर चाललेत बघा. हे असं सगळं रोप क्लाइम्बिंग चालू असतं. शिखर ॲडव्हेंचर क्रिएटर हा सगळ्यांची काळजी घेतो प्रत्येक मेंबरची. कोणालाही काही त्रास होऊ नये, कोणाला कोणताही इश्यू येऊ नये हे या संस्थेचं नेहमी ध्येय असतं आणि ते नेहमी ते करत असतात. किती चांगला आज पॅच असला किंवा कोणत्याही प्रकारची व्यवस्था असली तरी पण ते नेहमी सेफ्टी वापरतातच. त्याप्रमाणे तसे आज त्यांनी हे सेफ्टीचं रोप पहिला टाकलेला आहे. फर्स्ट रोमन जाऊन रोमनने चालू आहे क्लाइम्बिंग.
आणि हे खाली पॅच आहे. खालचा पॅच याचा साईड बघा कशी आहे. ही त्याची साईड आहे. चढायचं आहे. हे बघा इथे आनंद सुहास राणे तयार झालाय चढण्यासाठी. हे आपले प्रशिक्षक पीसी. नमस्कार. कसं आहे, काय चाललंय? एकदम छान मस्त. तुम्ही काय करता आता जरा, तुम्ही काय करता जरा सांगा. झोप आहे खुंटीच्या वाटेला. ओके. पण एक सेफ्टी म्हणून आपण सेफ्टी बेल्ट बांधतोय आणि त्याचीच तयारी मी करतोय. हे तुम्ही हातामध्ये आता काय पकडताय, काय चाललंय? जी आहे टेपस्लिंग आहे. टेपस्लिंग. 10 किलो वजन घेतं माणसाचं. ओके. आणि याच्या टेपस्लिंगला आपण झुमर लावणार आहोत आणि जो पण आपला क्लायंबर वरती जाईल तो त्या झुमरला पुढे ढकलत जाणार, जेणेकरून जर त्याला वाटलं की पडला तर तो तिथल्या तिथे लॉक राहणार. ओके. तर झुंबर कसं असतो जरा सांगाल? आपल्या स्टेटस मध्ये एवढा मिनिट नाही लागत. हा काय आहे? झुमर ते आता झुमर आहे. जाऊ काय थांब त्याला जाऊ दे. हे बघा खूप येतात, 4-5 जण. हे चालू आहे. आता हे बघा आपले सुहास राणे चालले त्या रोपवेच्या साह्याने. त्यांना बरोबर झुंबर लावलाय आणि झुंबरच्या साह्याने ते आता वरती चालले. ते बघा ते कसं इक्विपमेंट सरकवायचं असतं ते बघा. आणि त्याच्या साह्याने ते आता वरती चालले. फ्री मध्ये असं पायाचा पट्टा लूज होतोय. आलो जात नाही मी लगेच. नाही सिद्धू सातचा काढायचा आहे मी माझ्याकडे पायचा. गेली का वर? हा? व्हिडिओ काढणार का तुम्ही? व्हिडिओ काढणार? अरे सेंटन्स लक्षात ठेवणार नाही निवडलं हे ठेवलं माझे. कॅमेराचं कसं करायला तर? मी तुझा खाली काढतो, तू माझ्यावर. नाही तो ठेवायचा. कुठला कॅमेरा मी ठेवायचा.
पण देतच आहे बाई. एकदा 300 जास्त देऊन देते. हे पण घेऊन जायचं हे पण ते मागे आलं तर ते मागे नाही ब्रेक आहे तो ब्रेक मला 350. फॉल झाला तर तिथेच राहील ती. इथेच राहतात. आई कोण आहे कल्पना? आई आई आहे एक फॉल दे दाखव ना आई घाबरून जाते जास्त. बाई ऐक ना, बाई त्याला फ्री मध्ये जायचं. वर वर कर पूर्ण वर कर पूर्ण वर कर. तू नको वर जाऊ, तू वर जाऊ नको. वर वर कर. हा हा करा तू वर. हा आता सोड स्वतःला. मा तुझ्या सलाम सारखं लटक बाहेर टेपवर लटक. रॅपलिंग सारखी लटक. हा लटक ना पूर्ण. हात सोड, हात सोड. अरे हात अरे सोड. रोप अरे दोन्ही कशाला हात कर? सोड. सोड हा. हात रोप सोड ना. दोन्ही हात सोड. दोन्ही हात सोड. जोडी 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 तू हात सोड. सोड नको ओके चलो पिनेकल क्लाइंब करत चला. कुंटीवर पाय ठेव, कुंटीवर पाय ठेव. नावा ठेवायचं होतं. चल घ्या आता डायरेक्ट वरती मध्ये. हा, बस. तू आधी जाते की मी तुझं आम्ही पुढे मागून कुंडी पकड उभी राहा आणि पडण्यासारखं का असेल तर त्या बॅगेत मध्ये टाका. ते पकडून चल. ग्लासेस ग्लास वॉच जे तुम्हाला टायपिंगला help करतं. हा आहे कुंटीची वाट सरूट. एकदा पुन्हा हे सगळे सहकारी अर्धे खाली आहेत हा ये हो हो काढलं. आणि हे वरती यायला इथे रोप लावलाय आपण बांधलं आहे आणि इथून आता मी वरती आलो चढून. मी रोपच्या साह्याने आहे ये मध्ये लोक बघा अजून एवढे खाली आहेत हार्नेस घालून का आला रे? ते तिकडे आहेत आणि एवढा पॅच आपण आता वरती चढून आलेलो आहे हडसर मधला. बघा आता इथून ही धार आहे, धारेवरून पुढे जायचं हार्नेस बिना पेन काय आणि वरती आलत ना की इथे गुहा आहे. बघा एवढी मोठी गुहा आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. ही हा गोव्याचा भाग आहे. हे बघा बघा ही सगळी गुहा आहे. बघा एवढी मोठी गुहा आहे. तुम्हाला याच्यावरून अंदाज येत असेल केवढी मोठी गुहा असेल ही. बघा ही एवढी गुहा आहे. म्हणजे पहारेकरी इथे ते बसलेले असतात. म्हणजे मावळे आपले सगळे इथे बसले असायचे आणि त्यांची पारा करायचे. त्यासाठी यांच्यासाठी असलेली ही गुहा वरती चढून आल्यानंतर. आणि हा त्या गुहेचा एंट्रन्स आहे. हा खालचा भाग आहे आणि हा गुहेचा आतला भाग. आता आपण गुहेमध्ये आहे. बघा ही पूर्ण गुहा आहे. एवढी सगळी गुहा आहे. कथामध्ये दिसतो मला. हे बघा आता आपण त्या गुहेमधून बाहेर आलोय आणि हे बघा आता पुढे आलेत ना की इथे एक दुसरी लेवल प्लेट ट्रेन मारला की इथे एक लगेच दुसरी गुहा आहे. बघा थोडं वाकून जावं लागतं. पडझड झालेली आहे. हे बघा ही गुहा आहे. कदाचित हे पाण्याचा टाका असावा. पूर्ण पाणी भरलं. शेवाळ पूर्ण आतून झाले. किचड पूर्ण झालेलं आहे. बघा हे सगळं आता या ठिकाणी आहे. आतमध्ये थोडं दाखवतो. हे बघा केवढी मोठी प्रशस्त गुहा आहे. बघा ही गुहा नाही आहे, कदाचित पाण्याचा टाका असावा. पण पूर्ण शेवाळ पकडले तिकडे आता पाण्याचे. आणि इथे बघा इथून पण सेम तोच भाग आहे. दुसरा भाग आणि हा त्याचा पुढचा परिसर. बघा तुम्हाला दिसत असेल त्याचा पुढचा परिसर. आता याच्यावरून बाहेर आलं ना की बघा आपल्याला परत इथून आता या खुंटीने वरती जायचं. खुंटीची वाट म्हणजे असे खिळे मारले बघा डोंगरामध्ये खुंट्या मारलेल्या आहेत
जे सिमेंट आणि हे खुळे म्हणजे लोखंडाचे खिळे टाकून वरती जाण्यासाठी रस्ता बनवला आहे. हा रस्ता आहे, अजून वरती जायचं आहे. आणि तिथे हा समोर दिसते हे बुरुज आहे आणि वरती दिसते ही शिरे त्या वाड्याची तटबंदी आहे. हे बघा, आता असा हा दुसरा पॅच करून मी वरती आलो आहे आणि ही गडाची तटबंदी आहे. आणि ह्या तटबंदीच्या बाजूला बघा हे अशा तुम्हाला मागाच्या खुणं लावलेल्या असतात. इथे प्लास्टिकची थैली लावली आहे म्हणजे इथून मला वरती जायचं असं त्याला दर्शवायचं असतं. हे बघा, आणि माझे सहकारी बघा हे वरती पोचलेले आहेत. ही तटबंदी लागली आहे. इथून आता किल्ला सुरू होतो. आम्ही हा शॉर्टकट म्हणजे हा अवघड वाट आहे. अवघड वाटेमधून आम्ही वरती चढलो कारण खुंटीची वाट म्हणजे एकदम खूप रिस्की आहे. ज्या लोकांनी खुंटीची वाट केली आहे त्या लोकांना माहिती आहे की खुंटीची वाट म्हणजे काय आहे. आता आमच्याकडे सर्व इक्विपमेंट आहे त्यामुळे काय वाटत नाही. पण ज्यांच्याकडे इक्विपमेंट नसतील आणि ते जर या रूटने आले तर त्याला किती त्रास होईल ते इथे आल्यानंतर कळेल. जीव मोठीमध्ये धरून चढावं लागतं, तशातल्या गोष्टी आहेत. एकदम 90 डिग्रीमध्ये क्लाइम्बिंग आहे आणि त्याला कोणते खिळे मारलेले आहेत म्हणजे हुक आहेच त्याने चढायचं तुम्हाला. आता आपण हा पॅच करतोय. तिकडे गेल्यानंतर आपण बेसवरती पोचू. ठीक आहे. बघा, आता आपण गडाच्या तटबंदीवरती तिथे आलोय. ही आहे गडाची तटबंदी. ऊन खूप आहे. चला आपण आता हा पॅच करूया आणि वरती जाऊया. वरती गेल्यानंतर मला दाखवतो. मला हा पॅच चढून वरती जायचं आहे. तर मंडळी, मी आता हा पॅच चढून वरती आलोय. बघा, हे तुम्ही खाली दिसतंय, बघता तुम्ही, एवढा पॅच आहे हा. खूप रिस्की पॅच आहे तो. आता आपण चढ करून वरती आलोय आणि ही गडाची तटबंदी आणि ते ह्या पॅचवरून आता वरती आल्यानंतर बघा आपण गडावरती पोचलोय. आणि इथे आहे हनुमान मंदिर. ते सध्या तुटलेल्या अवस्थेत आहे पण हे हनुमानाचं मंदिर. जय जय बजरंगबली. बघा, इथे आहे ते बजरंगबलीचं मंदिर. हे बघा, या ठिकाणी बजरंगबली आहेत. हे बघा, आपल्या राजांच्या प्रत्येक गडावरती बजरंगबलीची मूर्ती असतेच असते. आणि हा इकडचा परिसर बघा तुम्ही कसा दिसतोय इकडे. चला आता आपण थोडं पुढे जाऊया आणि पुढचा गड बघूया काय आहे वरती. आपण आता हनुमान मंदिर पाहिलं आणि तिथला परिसर पाहिला. आता आपण इथे एक चौथरा आहे तो पाहूया. चला तुम्हाला तो चौथरा दाखवतो. या ठिकाणी बघा, हा असा सगळा गडाचा परिसर आहे. बघा, इथून आता आपण हनुमान मंदिर पाहून आपण वरती आलो आहे. आणि वरती आल्यानंतर बघा इथे हे दीपस हे आहेत ठेवलेले आणि इथे चौथरा आहे. आणि इकडे आपण आता चाललो आहे देवीच्या मंदिराकडे, गडदेवतेच्या मंदिराकडे. इथली आहे ही गडदेवता. चला आपण त्या देवीच्या मंदिरात जाऊया.
मंदिर पण सध्या सर्व तुटलेलं आहे, काय तिचे अवशेष फक्त बाकी आहेत. आणि इथली ही गडाची देवता, गडदेवता, तिचं दर्शन घेण्यासाठी आपण आता आलेले आहेत. देवीचं दर्शन घेऊया आपण आणि पुढे जाऊया. पुढे काय ते बघूया, चला. चला, हे आहे गडाची देवता, देवतेचं मंदिर. सध्या त्याच्यावरती सीर नाही आहे. आणि हे बाजूला इकडे अशी मंदिर दिसते देवी. हे जेव्हा मोगल इथून सोडून गेले त्यावेळेस सर्वांना नासधूस करून गेले. त्याच्यामध्ये देवीचं पण नासधूस त्यांनी केलेलं आहे. वरचं सीर उडवून टाकलेलं आहे, ओढून टाकले ते. आणि हा मंदिराचा परिसर बघा. इथे दिवे ठेवण्यासाठी जागा आहे. इथे पण आहे, इकडे पण आहे. आणि इकडे बघा या ठिकाणी म्हणजे कसं कातळामध्ये कोरून काढलं असं बघा. त्यावेळेस कोणत्याही प्रकारच्या मशीन्स वगैरे नव्हत्या. पण इथलं देऊळ बघा कसं, म्हणजे एका दगडामध्ये कोरलेलं देऊळ आहे. आणि तेही एवढं प्लेन, किती सुंदर बांधकाम आहे बघा. हे बघा किती सगळं पूर्ण काही खरखर वगैरे नाही आहे, पूर्ण प्लेन असं मंदिर आहे बघा. आणि हा मंदिराच्या बाहेरचा परिसर बघा. इथे पण बसायसाठी तुम्ही बसू शकता. इथे पण पहिले दिवे लावायचे, ते दिवे ठेवण्यासाठी जागा आहे. इथे एक आहे आणि इथे एक आहे असं. आणि हे देवीचं मंदिर, गडदेवीचं मंदिर बघा. खूप छान अशा वास्तू आहे तिकडे. आणि हे बाहेरचा भाग, पण तोही सध्या तुटलेल्या अवस्थेत आहे. देवीच्या मंदिरातून तुम्ही बाहेर पडलात की बघा इकडे बाहेर आला तसं की तुमच्या उजव्या हाताला एक तळं आहे. ते आपण जाऊन बघूया. जे इथे एक तळं आहे हे बघा. इथे एक तळं आहे, हे तुम्हाला अशा प्रकारे दिसतंय. आणि त्याच्या डाव्या बाजूला गेलात तर अजून एक मोठं तळं आहे. ठीक आहे. इथे हे झाड आहे आणि त्या झाडाच्याच खाली पाण्याचं टाका आहे जे तुम्हाला बघायला मिळेल. ते पहिल्या टाकापेक्षा हे टाकं खूप मोठं आहे बघा. हे असं आहे इथलं टाकं. किती छान आहे बघा. पाणी सध्या पिण्यासारखं नाही आहे, शेवाळ आहे त्याच्यावरती. पण त्यावेळेस या पाण्याचा उपयोग गडावरती केला जायचा. तसं हे पाण्याचं टाकं. आणि हा परिसर बघा इथला खूप छान असा परिसर आहे. डोक्यावरती ऊन आलेलं आहे आणि आपण आता हा गड फिरतोय. चला आपण गड बघूया कसा दिसतो पुढे. तर मंडळी बघा, आता आपण एवढा सगळा ट्रेक करून आलो आहे. तिकडे समोर बघता तुम्ही राजवाड्याचे अवशेष आहेत हे बघा, इथे तुम्हाला बघायला मिळतील. आणि पण आपण त्याच्यापूर्वी आपण एक करतोय, इथून चाललो आहे आपण मंदिरामध्ये. इथे शिवमंदिर आहे, जे पुरातन शिवमंदिर आहे. त्या पुरातन शिवमंदिरामध्ये आपण आता चाललो आहे. बघूया समोर दिसतंय हे आहेत नंदी महाराज जे समोर आहेत बघा. आणि बघा हे समोर बघता हे नंदी महाराज. आणि हे वरती आहे गणपती बाप्पा. आणि खाली तुम्ही बघताय हे तुम्हाला दिसतंय हे आहे कीर्तिमुख. आणि हा मंदिराचा आतमध्ये आता आपण प्रवेश करतोय. मस्त बघा. डाव्या बाजूला इकडे आहेत गणपती बाप्पा आपले. इकडे बाजूला आहे हनुमान बाप्पा. इकडे एक मूर्ती आहेत पण त्याही भग्नावस्थेत असतात. त्याच्यावरती शिर नाही आहे, त्याचे अवशेष
इथे आहेत. आणि इथे समोर तुम्ही बघताय हा गरुड देव आहे गाभाऱ्यामध्ये. वरती कळसाचा भाग बघा कसा दिसतो तुम्हाला. हा कळसाचा भाग आहे. आणि इथे पण वरती गणपती बाप्पा आहे. आणि इथे कीर्तिमुख आहे खाली बघा. हे तुम्हाला दिसतंय हे कीर्तिमुख आहे. आणि समोर जे तुम्ही बघताय हे शिवपिंडी आहे. हे बघा हे आहे आतमध्ये शंकराच्या मंदिराचे मंदिर बघा. तुम्ही बघताय हे मंदिर आहे. हे शंकराची पिंडी आतमध्ये आहे महादेवाची. बाजूला दिवा लावण्यासाठी आहे. इकडे सामान ठेवलेलं आहे, घंटी वगैरे आहे. आणि बघा आणि शिवपिंडी बघा. आता कोणतं पूजा करून गेलं इकडून आणि आम्ही इथे आलोय बघा. इकडे पण असेच आहेत दिवे ठेवण्यासाठी जागा. आणि याचा कळस बघा कसा आहे मंदिराचा. वरती बघा कमळाचं फूल आहे. आणि अशा प्रकारे हे मंदिराची रचना केलेली आहे. चला आपण आता मंदिरातून बाहेर पडूया. आणि बाहेर आल्यानंतर बघा हा पहिला कळस आहे. आणि हे झरोके बघा कसे ठेवलेले आहेत. क्रॉस झरोके आहेत हे बघा दिसतं तुम्हाला. हे झरोके आहेत म्हणजे उजेड येण्यासाठी पहिला. पण ते क्रॉस. आणि इथे आहे गणपती बाप्पाची मूर्ती. किती सुबक आणि सुंदर अशी मूर्ती आहे बघा. इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आणि बाजूला तुम्ही बघताय हे हनुमंताची मूर्ती आहे. बजरंगबली जय बजरंगबली. आणि इथे आहे हा गरुडदेव. ही गरुडदेवाची मूर्ती बघा. अशा प्रकारे ही गरुडदेवाची मूर्ती आहे. खूप छान असं मंदिर आहेत. आणि मंदिरही खूप छान आहे. तर मंडळी हे आहे गडावरचं शिव मंदिर बघा. हा तुम्ही बघताय हा शिव मंदिराचा परिसर. आणि त्या शिव मंदिरामध्ये चौकटीवरती आहे गणपती बाप्पा. आणि चौकटीच्या खाली आहेत कीर्तिमुख. आणि समोर आहेत नंदी महाराज. आणि हा समोर आहे आपला भगवा. आणि इथे बाजूला बघताय ही सगळी झाडी आहे. हे पूर्ण झाडी आहे बघा. या मंदिराचा पूर्ण परिसर ला पूर्ण झाडी आहे. हे बघा हे समोर दिसतात हे तुम्हाला राजवाड्याचे अवशेष बघायला मिळतील. आणि इकडे एक इथे तळे आहे. खाली एक बाजूला एक तळं आहे ते बघा. इकडे समोर दिसतंय हे राजवाड्याचे अवशेष आहेत. आणि इथे हे बदामी टाका आहे. त्या टाक्याचं नाव हे समोर बघता हे बदामी टाका. याच्या खाली धान्य कुठं तिकडे. हा तिकडे त्याच्या खाली म्हणजे बोललो ना याच्या खाली काय त्या तोफांच्या खाली आहे. तोफांच्या खाली आहे हे कमाने टाक. हे समोर बघता हे कमाने टाक आहे. आणि कमानाच्या टाक्याच्या बाजूला आहे बघा इकडे गाड्यावरती 3 तोफा ठेवलेल्या आहेत. हे बघा हे आहेत 3 तोफा ज्या गाड्यावरती ठेवलेल्या आहेत. हा तिकडेच आहे याच्या पुढे आहे.
इथून हा वरूनच हे बघा, या इथे 3 टाके हे आहेत, 3 तोफा ठेवलेले आहेत. इथून वरती चला. इथून तर मंडळी आता आपण चाललोय धान्य कोटरा तिकडे. हे बघा, ही चिकटची पूर्ण टीम आहे जी धान्य कोटरा चालले. हे धनेंद्र अत्तरदे आहेत, हे ट्रेकचे लीडर आनंद पोसे आणि रोहित, पीसी, माई आणि हिचं नाव काय सर, हेतल. आता आपण चाललोय हे धान्य कोटरा तिकडे. धान्याचं कोटर बघा, चला. ते बॅनर आलं ना वाईल्ड शोरूम. अरे लवकर धान्य कोटर जा. आता आपण बघा किती तटबंदी असते बघा, एवढा डोंगर फोडून त्याच्यामध्ये धान्याचं कोटरा बनवलंय. कसं बनवलं असेल विचार करा. त्यावेळी चिनी आणि हातोडीने हे सगळं बनवलं गेले. त्यामुळे बघा, हे असं धान्याचं कोटर आहे. याच्यावरून पहिलं कव्हर होतं. पहिलं आपण एक करूया आपण राईट साईडच्या याच्यामध्ये बघूया. राईट साईडमध्ये बघा या कोणात, चला लवकर या. हे बघा, हे राईट साईडचं कोटर आहे. मी जर लाईट लावतो. हे बघा, याच्यामध्ये बघा हा पार्ट आहे. इकडे एक पार्ट, इकडे एक आहे. थांब रे रोहित, हा ये ना आतमध्ये. हे बघा, आतमध्ये पायऱ्या आहेत आणि हा खूप मोठा आहे बघा. बघितला हो, नाही दिसत आहे. या आतमध्ये कोणाला यायचं पुढे या. अच्छा, तिथून खाली काही नाही ना, स्टेप आहेत आणि पुढे जागा आहे. पूर्ण गाळे गुडवून आहेत. मग दाखवतात म्हणून आतमध्ये जाऊ शकतो. हे बघा, एवढे आहे आतमध्ये. आता शिडी ठेवली आहे. ते गडाचं संवर्धन मध्ये इथे शिडी ठेवलेली आहे. ठीक आहे, घे ना लाईट घे. हे बघा, हे आता पहिल्या धान्य कोटरातून आपण बाहेर आलो. आता बघा, हे समोर आहे. समोरच्या चोरचा गणपती चित्र आहे. इथे पण गणपती आहे. इथून पण निघून गेलं. आणि हे बघा किती आतमध्ये. हो हे बघा, त्या आतमध्ये कसं दिसतं बघा. इथून पण बघा, हे किती डीप आहे बघा, आणि तेवढंच उंच आहे बघा. ठीक आहे, हे एक पार्ट आहे याच्यामध्ये आणि दुसरा पार्ट इकडे आहे. हे पण बघा, हे किती हाईट आणि किती असेल, किती खोली आहे त्याची. हे बघा, आणि याच्याच पार्टले इकडे एक तिसरा पार्ट आहे जो इथे आहे. एवढं हा सेकंड नंबरच्या ह्याच्यामध्ये आहे धान्य कोटा. आणि हाताचा भाग, इथे पारेकरे थांबण्यासाठी ही जागा होती जी इथे दाखवली गेले. आता आपण दुसरा नंबरचा गोडाऊन बघितलंय. माई एक मिनिट. आता आपण चालू तिसऱ्या नंबरच्या गोडाऊनमध्ये. हे आहे तिसऱ्या नंबरचं गोडाऊन बघा. हे किती डीप आणि किती उंच आहे बघा. बघा याच्यामध्ये बघा कसं वापरलं असेल. कोणाला यायचं आहे? कोणा तुम्हाला यायचं आहे? कोण येणार आहे का? बघा ही अशी आहे 3 नंबरचं गोडाऊन. त्या स्टेप्स आहेत ह्या, आणि ह्या स्टेपला आतमध्ये पण बघा हे बघा केवढं मोठं आहे. हे 3 नंबरचं गोडाऊन, आणि इथून याचा दुसरा भाग. ठीक आहे, असा गोडाऊन होता हा बघा. ही गोडाऊनची एक एवढं मोठं धान्याचं गोदाम असेल याचा विचार तुम्ही करा की त्यावेळेस कसं असेल. या स्टेप्स आहेत त्याच्या.
आता आपण कुडामधून बाहेर पडतोय आणि हे आहे ते हडसर किल्ल्यावरील धान्य कोठार. बघा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. हे आहे पहिला कप्पा, हा आहे दुसरा कप्पा आणि हा आहे तिसरा कप्पा. हे 3 कप्प्यामध्ये हे डिवाइड आहे. हे तिन्ही ठिकाणी तुम्ही आता बघितलंच आहे. हा त्याचा वरचा भाग आहे आणि हा गडाचा वरतून आतमध्ये येण्यासाठी प्रवेशद्वाराचं धान्य कोठाराचा प्रवेशद्वाराचा भाग आहे. आता आपण इथून बाहेर पडतोय. हे बघा इथून तुम्हाला गॅप दिसते. ही गडावरून पडलेलं पाणी जे आहे ते बाहेर निघण्यासाठी हा रस्ता केलेला आहे. आणि बघा हे कसं काथ्यामध्ये करून काढलेले धान्याचं कोठार आहे. आता आपण तिथून बाहेर पडतोय आणि हे पाणी इथून गडावरून बाहेर निघून जायचं, जे गडाच्या खाली निघून जायचं. बघा हा गडाचा खालचा भाग आहे आणि हा गडावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर बघा कसा आहे. समोरचे डोंगर बघा. बघा गडावरती ही एक समाधी आहे, पण ती कोणाची आहे आपल्याला माहिती नाही आहे. ज्याला कोणाला माहिती असेल त्यांना नक्की कळवा की कोणाची समाधी आहे. आणि हे तिथले अवशेष आहेत बाजूला बघा इथे आहेत. आणि बाजूला तळं आहे आणि त्याच्या बाजूला 2 टाकी आहेत. एक समोर म्हणजे माझ्या बोटासमोर दिसतं तुम्हाला, तिथे एक टाका आहे आणि एक इकडं टाका आहे. असे 2 टाकी आहेत. बघता तुम्ही हडसर किल्ल्याचे अवशेष. आणि बघा आता आपण चाललोय ते एक टाका आहे, त्या टाक्याच्याकडे चाललोय. आपण खाली उतरलो ना की बघा या ठिकाणी शिवमुद्रा आहे. हे बघा इथं मला दिसते शिवमुद्रा आहे. शिवमुद्रेच्या बाजूनच गेलात ना की इथे पाण्याचा कुंड आहे आणि पाण्याच्या कुंडाच्या समोर गेलात की इथून जो राजसदरीचा जो रस्ता आहे तो इथून आहे. बघा तुम्हाला इथे मिळेल बघायला, जो इथून आहे बघा. बघा ही हा तो रोड आहे. ठीक आहे बघा आपण राजसदरीमधून जातोय. आपण राजसदरीमधून खाली उतरतोय बघा. आणि हा मेन दरवाजा आहे. इथून इथे बघितलं तर तुम्हाला देवडे आहेत. इथे एक देवडी आहे आणि इथे एक देवडी आहे. बघा देवडीची हाईट किती उंच आहे आणि देवडी खूप मोठी आहे, रुंद आहे. जवळजवळ एक 25 लोक राहतील असं आहे. आणि बघा हा मेन गेट आहे. आणि हे त्यावेळेसचे हे गड संवर्धन करून आता हे लावलेले आहेत दरवाजे. आणि हा बघा हा मेन दरवाजा बघा कसा आहे. हा गोमुखी दरवाजा आहे बघा असा. आणि इथून ही गडाची रचना आहे. हा गोमुखी दरवाजा आणि हा महादरवाजा बघा. महादरवाजामधून बघा कसं दिसतं तुम्हाला. हे बघा हा महादरवाजा आहे. आणि हा दरवाजा आहे. त्याची रचना बघा कशी आहे. हे गोमुखी दरवाजा आहे. हा मेन एंट्रन्स आहे खरं तर. आम्ही दुसऱ्या रूटने आलो वरती. आम्ही शिडीगड काय म्हणतात कुंटीच्या वाटेने आलो. कुंटीच्या वाटेने येऊन आम्ही राजमार्गाने खाली उतरतोय. आणि आता बघा म्हणजे दरवाजाची रचना कशी आहे बघा. गोमुखी दरवाजा हा. समोरून जरी सैनिक आला तरी त्याला तो डायरेक्ट धावत येऊ नाही शकत. आणि आला तर त्याला तेवढं स्ट्रेंथ मिळणार नाही, कारण इथे मूव्ह करण्यासाठी जागा नाही मिळत. ही अशी रचना आहे बघा. आणि समजा आपण कोणाला तर त्याला लपण्यासाठी ही जागा आहे. आणि बघा ह्याची रचना. आता याच्यात झाडं वगैरे वाढले आहेत. चला आता आपण गड उतार होतोय. अशा प्रकारे हडसर या किल्ल्याचा गड उतार आपण करतोय.
बघा या गडाची रचना कशी आहे. कुठला गड आपण ओळखा असं बघा. आणि ही गडाची बुरुजाची तटबंदी. बघा बघा कशी रचना आहे गडाची. हे आता आपण उतरतोय खाली. हा महादरवाजा आहे. या महादरवाजामधून बघा. आणि हे तुम्हाला चर मारले दिसतात. हे पाणी गडावरचं पाणी जे खाली येतं ते इथून निघून जाण्यासाठी आहे. जे गाडी पाण्यावरचं पाणी इथून खाली निघून जाईल त्यासाठी आहे. आणि हे बघा हा बाजूचा परिसर. तटबंदी बघा कशी. मला इथं पुढून जाऊन दाखवतो. हा झेंडा बुरुज आहे. समोर दिसतोय झेंडा बुरुज. आणि झेंडा बुरुजावरून हे खाली जाण्यासाठी रस्ता आहे. हे बघा आता आपण उतरणार आहोत ह्या खाली वालीतून. ह्या वालीमधून आपण खाली उतरून गड उतरवणार आहोत. ठीक आहे. बघा हे गडाची रचना बघा. हा तो दरवाजा समोर बघताय. हा दरवाजा आहे पण कोणाला वाटणार नाही की तो दरवाजा आहे. हा समोर जो ब्लॅक माझ्या बोटासमोर तुम्हाला दिसतोय हा तो आहे मेन दरवाजा. पण तो कसा फिरवलाय बघा कातळामध्ये. कोणालाच कळणार नाही की इथे गड आहे. बघा इथून पण बघा. आणि हा एक इथून खाली उतरायला जागा आहे. जो राजमार्ग आहे तो हा आहे जो तुम्हाला मी दाखवतोय. तर हा राजमार्ग आहे. आता राजमार्गातून खाली चला 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 उतरा. चला मला वाटलं मी मजा आलो नाही नाही चला पण आता खाली उतरूया. गड उतरवतोय. गड उतर म्हणजे हा राजमार्ग आहे. राजमार्गाने आपण उतरतोय. त्यामुळे आपण सांगतो की गड उतरतोय आपण. इथे पण सेम आहे. इथे पण एक देवडी आहे. पण देवडी पण बघा की ते नक्षीकाम त्याच्यावरती आहे. त्याच्यामध्ये पण आरामात 25-1 माणसं आरामात राहू शकतात. एवढी मोठी ही देवडी आहे. बघा आतला भाग बघा कसा देवडीचा आहे. बघा आणि हा मेन गेट जो महादरवाजा तो इथे आहे. आणि इथून आता डायरेक्ट गडाची उतरणार आपण. आणि हे सगळं गड संवर्धनाचे काम सह्याद्री प्रतिष्ठान यांनी केलेलं आहे. फोन 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 अशा प्रकारे या गडाची सांगता आपण इथेच करतो. इथे बघ चल लवकर बघ. 1000 रुपये पाहिजे. गड उतरतोय. अरे काय ग्लो करतोय बघा पोरीपेक्षा जास्त तू नाही. हा गडाचा महादरवाजा मेन गेट जो महादरवाजा म्हणून ओळखला जातो. आणि हा खाली वरून येण्याचा राजमार्ग. अशा पाकड्या पायऱ्या अजून सुस्थितीत आहेत. चला आपण या गडाची निरोप घेऊ. पुन्हा भेटूया आपण पुढच्या भेटत. तेपर्यंत स्वतःची काळजी घ्या.